अवेलेबल है, तो चलिए मेरे साथ। तो दोस्तों हमारी शॉप की लोकेशन है पंकज स्टॉप, जूना यावल रोड, स्वामी समर्थ मंदिर के बिल्कुल सामने, चोपड़ा। तो हेलो मेरे चोपड़ा शहर के दोस्तों, ये है हमारे चोपड़ा शहर की सैफी मशीनरी। हमारे चोपड़ा शहर के अंदर शायद ही कोई ऐसा बंदा हो जो सैफी मशीनरी को नहीं जानता होगा। तो अगर आप भी चोपड़ा शहर में रहते हो तो सैफी मशीनरी के ऊपर एक बार जरूर विजिट कीजिए। और दोस्तों चोपड़ा शहर के अंदर सुप्रीम कंपनी के ऑथराइज डीलर सिर्फ और सिर्फ सैफी मशीनरी वाले। तो हेलो मेरे चोपड़ा शहर के दोस्तों, ये है हमारे चोपड़ा शहर की सैफी मशीनरी। यहाँ पर आपको हर हमारी शॉप की लोकेशन है पंकज स्टॉप, जूना यावल रोड, स्वामी समर्थ मंदिर के बिल्कुल ये मोटर है। तो दोस्तों हमारी शॉप की लोकेशन है पंकज स्टॉप, जूना यावल रोड, स्वामी समर्थ मंदिर के बिल्कुल सामने, चोपड़ा। तो हेलो मेरे चोपड़ा शहर के दोस्तों, ये है हमारे चोपड़ा शहर की सैफी मशीनरी। हमारे चोपड़ा शहर के अंदर शायद ही कोई ऐसा बंदा हो जो सैफी मशीनरी को नहीं जानता होगा। तो अगर आप भी चोपड़ा शहर में रहते हो तो सैफी मशीनरी के ऊपर एक बार जरूर विजिट कीजिए। और
इशारा पहिल्याच बॉलवरती. रिवाचा फटका इकडे मात्र खेळला गेला होता. धावस्वरूपी जर बघितलं तर चौकार आणि नो बॉलची पहिली धाव इकडे मात्र स्कोर कार्डवर जोडताना पाहायला मिळते. चौकाराच्या मदतीने रन संख्या मात्र इकडे वाढत असताना अशफाक सर यांच्या बॅटमधनं जर बघितला तर हा फटका येताना आपल्याला पाहायला मिळाला आणि 4 धावांच्या मदतीने रन संख्या देखील वाढते. पुणेरी फ्राईज जे मात्र चौकाराचे प्रायोजक आहेत. रन संख्या मात्र इकडे वाढते चौकाराच्या मदतीने. थोडीशी ओली खेळपट्टी जी की आपल्याला सकाळच्या सत्रात पाहायला मिळते. नक्कीच जर बघितलं तर थोडीशी मरम्मत देखील केली गेली आहे या खेळपट्टीची. फ्री हिटचा बॉल, फुलाल्यांचा बॉल, याही वेळेस पायावर टाकण्याचा प्रयत्न, डिपॉझिट केलाय डीप स्क्वेअर लेगच्या क्षेत्रात. जबरदस्त बॅटिंग. मातोश्री टेंट या संघाला मात्र सकाळच्या सत्रामध्ये सुरुवातीच्याच काही चेंडूंवरती लय गवसली आहे आणि याही वेळेस बॅक टू बॅक वेलकम बाउंड्रीज इकडे मात्र येत असताना पाहायला मिळतात आहे. 2 चौकारांच्या मदतीने धावसंख्या मात्र इकडे वाढेल. चांगला फटका, चांगली टायमिंग, चांगली प्लेसमेंट. रन संख्या मात्र 9 रन. अशफाक सर यांच्या बॅटमधनं 2 बॅक टू बॅक वेलकम बाउंड्रीज. पुणेरी फ्राईज जे मात्र या चौकाराचे प्रायोजक. रन संख्या 9 रन. मातोश्री टेंट हाऊस संघ जर बघितला तर सध्याच्या घडला नक्कीच थोडंसं आगेकूच करत असताना. रिवाचा फटका खेळण्याचा प्रयत्न, याही वेळेस जर बघितला तर अलॉंग दी कार्पेट. लागोपाठचा तिसरा. कायच बॅटिंग सकाळच्या सत्रात, लाजवाब. रात्री मोबाईल सोबत आय थिंक बॅटही यांनी चार्जिंगला लावली होती आणि सध्याच्या घडला जर बघितलं तर पुरेपूर मैदानाच्या आतमध्ये फटकेबाजीचा शो जो आपल्याला सकाळच्या सत्रात पाहायला मिळतोय. 2 बॉलमध्ये आतापर्यंत 13 धावा इकडे मात्र स्कोर कार्डवर लागलेल्या आहेत. गोलंदाजी मार्कवर गोलंदाज सध्याच्या घडला जर बघितलं तर डील करत असताना 13 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ नन. चांगली बॅटिंग अशफाक सर. लागोपाठचे 3 चौकार सकाळच्या सत्रात. नक्कीच बॅटवर चांगले घेत असताना आणि वेगवेगळ्या दिशेत फटके खेळत तिने. याही वेळेसचा बॉल, फुलाल्यांचा बॉल मागच्या दिशेने. क्षेत्ररक्षक मात्र इकडे आहे. धावस्वरूपी जर बघितलं ना डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. निर्धाव चेंडू इकडे मात्र जो की हाताळला गेलाय. फुलाल्यांचा बॉल टाकला होता जुबैर यांच्या माध्यमातून आणि डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. 3 चेंडूंचा खेळ इकडे मात्र यायचा बाकी. रन संख्या 13 धावा बिनगडी बाद असताना स्ट्रायकरला बॅटर तयार. शॉर्ट चेंडू, बॅकफुटरनं खेळण्याचा प्रयत्न आणि इकडे काय, आता मात्र धक्का लागेल. 3 चौकार आले खरे, थोडासा बॅकफुटरनं खेळून जागा बनवून मारण्याचा प्रयत्न होता. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळाले आणि 13च्या स्कोरवरती इकडे मात्र पहिला धक्का आपल्याला लागताना पाहायला मिळतोय. 13 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. बॅकफुटवरनं खेळण्याचा प्रयत्न आणि त्यातल्या त्यात मात्र फटका तिकडे फसला आणि धक्का मात्र लागतोय. ओयूटी आउट. चला न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये जे की दाखल होताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. परवेज तडवी जे मात्र न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेले आहेत फलंदाजीसाठी. चांगली कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. बॅटरकडनं नक्कीच 3 चौकार आले, बट त्याच्यानंतर जर बघितलं तर प्रत्युत्तर दिलं गेलंय. चोपडा तालुक्याचं क्रिकेट चर्चेत आलंय सध्याच्या घडल्या या स्पर्धेच्या माध्यमातून. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, आल्या आल्या पहिल्याच बॉलवर विकेट मात्र त्यांनी पाहायला मिळते. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता डीप मिड विकेटला. परवेज तडवी यांनी मात्र फटका खेळला. तिकडे मात्र क्षेत्ररक्षक डीप मिड विकेटला होते तैनात. पहिल्या षटकाचा खेळ सुरू आणि 13 वरती जर बघितलं तर दुसरा धक्का जो मात्र मैदानाच्या आतमध्ये लागताना आपल्याला पाहायला मिळतोय. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, बिगिट करण्याचा प्रयत्न, त्यातल्या त्यात जर बघितलं तर डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक होते तैनात आणि झेल मात्र तिकडे टिपला गेलाय. 2 बॉलमध्ये 2 विकेट इकडे मात्र ज्या की आपल्याला येताना पाहायला मिळतात. शेवटचा एक चेंडू मात्र नक्कीच यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. 13 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2.
5 चेंडूंचा केवळ आणि केवळ खेळ झालाय. पहिला चेंडू नो, त्याच्यानंतर चौकार, 2 चौकार लागले. ज्ञातांनी यावेळेस मात्र सन्मान करून खेळण्याचा प्रयत्न, डॉटबॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिलं षटक इकडे मात्र पूर्ण झालंय. 13 धावा इकडे मात्र स्कोर काढू लागल्यात. 1 ओव्हर 13 रन 2 गडी बाद. 13 ऑन दी बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 आफ्टर 1. चला, पहिलं षटक पूर्ण झाल्यानंतर 13 धावा इकडे मात्र स्कोर काढावे लागल्यात. खूप काही पाहायला मिळालं. नो बॉल पाहायला मिळाला, चौकार पाहायला मिळाले, विकेट्स पाहायला मिळाल्या. इव्हेंटफुल राहिले पहिलं षटक. पहिल्या षटकाचा खेळ 13 वरती 2 ही मात्र सध्याची घडीची मैदानाच्या आतमधली स्थिती. निखिल जे मात्र आपल्याला आता गोलंदाजी स्ट्रायकर एंडला आहेत दाखल झालेले, त्याचबरोबर प्रवीण यांच्यावर देखील मात्र नजरा असतील, कारण की झटपट 2 विकेट लागलेल्या आहेत स्कोर कार्डवरती. जर बघितलं तर गोलंदाजी मार्कवर आता बदल केला जातोय. पुढच्या षटकात गोलंदाजी मार्कवर हर्षल यांना मात्र आता इकडे पाचारण केलं गेलंय. कोहिनूर शूज 11 संघ सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण करत असताना 13 वरती 2 स्कोर. यावेळेसचा बॉल जागा बनवून मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक जर बघितलं तर चेंडूवर येत असताना आपल्याला पाहायला मिळतात आहे. आणि धावस्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने रनसंख्या मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. सिंगलच्या मदतीने जर बघितलं तर स्कोर कार्ड मात्र पुढे जातोय. डावाचं मात्र हे दुसरं षटक जे मात्र गोलंदाजी मार्कवर ॲडव्होकेट सचिनजी पाटील एंड कडून सध्याच्या घडला मात्र सुरू आहे. गिरिजा बिल्डर्स स्ट्रायकर एंडला सध्याच्या घडला फलंदाज तयार. गिरिजा बिल्डर्स जे मात्र बॅटिंग एंडचे प्रायोजक आहे. ॲडव्होकेट सचिनजी पाटील जे गोलंदाजी एंडचे प्रायोजक आहे. रनसंख्या 14 वरती 2 आहे. 14 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 2. यावेळेसचा बॉल गतीमध्ये परिवर्तन. नक्कीच जर बघितला तर कमी गतीने इकडे मात्र चेंडू टाकला गेला. टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर सरळ बॉलर टू कीपर 2 डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 14 धावा 2 गडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली सध्याची घडीची स्थिती. चांगली कामगिरी प्रीमियर लीगच्या स्पर्धेत आपण बघतो. युवा खेळाडूंना खासा जर बघितलं तर चमकण्याची एक मोठी संधी असते, नामी संधी असते. त्या संधीचा वापर करत असताना सध्या गोलंदाज हर्षल याही वेळेस चांगला चेंडू टाकलाय. बॅटरला मात्र उभं केलंय. कौतुक करावं लागेल तिकडे मात्र गोलंदाजाच्या गोलंदाजीचं. लागोपाठचे 3 चेंडू इकडे मात्र जे की मैदानाच्या आतमध्ये निर्धाव टाकले गेलेत. उभं केलंय बॅटरला सातत्याने. जर बघितलं तर बॉलर टू कीपर. यस, स्कोरर पहिल्या बॉलला सिंगल, त्याच्यानंतर 2 बॉल डॉट. राईट. 14 धावा स्कोर कार्डवर. रिवाचा फटका खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र तिकडे आहे. जेल मात्र इकडे होताना पाहायला मिळेल. पॉइंटला मात्र तिकडे खेळाडू तैनात होते. आणि रिव्हर्स खेळण्याच्या प्रयत्नात निखिल इकडे मात्र शून्यावरती बाद होतात आहे. हँड अँड आय कॉर्डिनेशन तितकं काही खास बसलं नाही. रिव्हर्स मारण्याचा प्रयत्न होता. फटका मात्र फसताना पाहायला मिळाला आहे. रिप्लेमध्ये ऑन स्क्रीन आपण बघू शकतात. ज्यारीत्या इकडे जर बघितलं तर कमी गतीने बॉल टाकला होता. तेवढं काही खास पेस दिला नाही. चेंडूच्या लाईनमध्ये येऊन खेळण्याचा बरोबर प्रयत्न, बट गतीने फसवलं. कारण की पेस तेवढा काही खास नव्हता त्या बॉलला.
आणि पॉइंटला झेल होताना पाहायला मिळालाय. धक्का लागलाय मैदानाच्या आतमध्ये. साहिल पाटील नक्कीच आपण बघतो आत्मविश्वास वाढवत असताना सध्याच्या घडला गोलंदाजाचा आपला एक्सपिरियन्स शेअर करतात आहे. नक्कीच साहिल पाटील यांनी देखील चोपड्यातनंच आपल्या क्रिकेटची सुरुवात केली आणि आज जर बघितलं तर त्यांचं देखील नाव संपूर्ण जिल्ह्यात चमकताना आपल्याला पाहायला मिळतं. आणि काल ज्यारित्या त्यांनी उल्लेख केला की CPL ही आमच्यासाठी एक फिल्टर आहे, ज्यामध्ये युवा खेळाडू जर बघितलं तर पुरेपूर आम्हाला दिसतात. आणि नक्कीच मग जळगाव शहरात ज्या स्पर्धा होतात, मग PCL असू द्या किंवा इतर कोणत्या स्पर्धा असू द्या, त्यांना मात्र तिकडे पुरेपूर संधी दिली जाते. कारण की कारण की CPL मधनं आपण बघतोय तळागाळातले खेळाडू जे आहेत ते मात्र आपल्याला खेळताना पाहायला मिळतात. प्रत्येकाला इकडे स्वतःला सिद्ध करण्याची एक नामी संधी असते. हलक्या हातांनी यावेळेस लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, इथे देखील कमी गतीने टाकलेला बॉल. दोन्ही खेळाडूंच्या मध्ये मात्र इकडे चेंडू पडतोय. काय गोलंदाजी केली जाते सकाळच्या सत्रात. हर्षल हे नाव मात्र चर्चेत आलंय. जबरदस्त कामगिरी. 5 बॉलमध्ये आतापर्यंत फक्त 2 धावा खर्च केलाय, 1 गडी बाद केलाय. युवा खेळाडू सध्याच्या घडीला आपल्या नावाची छाप सोडतोय CPLच्या स्पर्धेत. लाजवाब आयोजन आणि त्यातल्या त्यात युवा खेळाडूंचा एवढा जबरदस्त परफॉर्मन्स. यावेळेसचा बॉल बनवून मारण्याचा प्रयत्न होता. क्षेत्ररक्षक तिकडे मात्र आहे. चेंडूला जोपर्यंत अडवतील 1 धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल आणि एका धावेच्या मदतीने षटक इकडे मात्र पूर्ण होत आहे. 2 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. 2 ओव्हर 16 3 गडी बाद. 2 overs are completed, 16 on the board for the loss of 3. 2 over 16 3 गडी बाद. लेग बाईटचा इशारा इकडे मात्र पंचाच्या माध्यमातून येताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावस्वरूपी जर बघितलं तर या एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र पुढे जात असताना डावाचं मात्र तिसरं षटक सुरू आहे. ॲडव्होकेट सचिन दादा पाटील बॉलिंग एंड कडनं सध्याच्या घडला गोलंदाज जुबैर. फुलाल्यांचा बॉल टो एंडला मात्र इकडे लागलाय. डीप स्क्वेअर लेगला मात्र खेळाडू चेंडूला जोपर्यंत अडवतील तोपर्यंत जर बघितलं तर धाव देखील मैदानाच्या आतमध्ये चोरली गेलेली आहे. विशेष आकर्षण म्हणजे या स्पर्धेचं विशेष आकर्षण जर काय राहिलेलं आहे तर मी म्हणेल हे मैदान. इतकं सुंदर मैदान जे मात्र बनवलं गेलंय आणि त्यातल्या त्यात जर बघितलं तर सातत्याने मैदानावर आपण बघतोय पाणी मारणं असो, विकेटची मरम्मत असो, हलकी हलकीशी जर बघितलं तर आता कुंभ देखील गवताची जी मैदानाच्या आतमध्ये फुलली आहे ते मात्र एक वेगळं आकर्षण आहे. आणि नो डाऊट जेवढं कौतुक करावं ना आयोजन समितीचं या मैदानाच्या बाबतीत तेवढं मात्र कमी राहील. सर्वच आपले जय हिंद क्रिकेट क्लबचे जेवढे सदस्य आहेत फार मेहनत त्यांनी मात्र या मैदानासाठी घेतलेली आहे, या स्पर्धेसाठी घेतलेली आहे. आणि आपण बघू शकतो स्पर्धा मात्र अतिशय जबरदस्तरित्या पार पडते आहे. कारण की चर्चा सध्याच्या घडला एकच सुरू आहे जळगाव जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये, ती म्हणजे CPL आणि CPL.
फुलाल्यांचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, फिल्डर मात्र तिकडे आहे. चेंडूला जोपर्यंत अडवतील एक धाव इकडे मात्र मिळताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने षटक मात्र इकडे पूर्ण होत आहे. 3 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्ण झालाय. 3 षटकांच्या अखेरीस 20 रन, 3 ओव्हर 20 रन, 3 गडी बाद. 3 ओव्हर 20, 3 गडी बाद. तीन षटकांच्या अखेरीस जर बघितलं तर 20 वरती 3 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. गोलंदाजी मार्कवर आता पुढच्या षटकात नवीन गोलंदाज जे मात्र दाखल झाले आपल्याला पाहायला मिळत आहे. पहिल्याच 3 बॉलवर 3 चौकार आले आणि त्याच्यानंतर जर बघितलं तर या बागायतदार विभागामध्ये जर बघितलं तर धावांचा कोरडा दुष्काळ आपल्याला पाहायला मिळाला आहे. 20 वरती 3 स्कोर. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. फुलाल्यांचा बॉल ड्रॅग करण्याचा प्रयत्न, फिल्डर मात्र तिकडे आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील धाव स्वरूपी जर बघितलं तर एका धावेच्या मदतीने रन संख्या पुढे जाती आहे. 21 धावा स्कोर कार्डवर, 3 गडी बाद असताना सध्याच्या घडीची मैदानाच्या आतमधली जी की स्थिती आहे. यावेळेस मात्र काय जागा बनवली जाते आणि जागा बनवत आता मात्र वेलकम बाउंड्री आली आहे. पुणेरी फ्राईज सुपर चौकार इकडे जो मात्र आपल्याला पाहायला मिळतोय. पुणेरी फ्राईज जे की चौकाराचे प्रायोजक आहेत. फुलाल्यांचा बॉल खोलवर टप्प्याचा पायावर टाकण्याचा प्रयत्न, खोदून काढला फटका. डीप मिड विकेटला जर बघितलं तर चेंडू मात्र इकडे 4 धावांसाठी ट्रॅव्हल करताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय आणि 4 धावांच्या मदतीने रन संख्या मात्र 25च्या स्कोरवरती जाते. 25 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 3. चौथ्या षटकाचा खेळ मात्र इकडे मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडला सुरू आहे. मातोश्री टेंट हाऊस वर्सेस कोहिनूर शूज 11. यावेळेसचा बॉल जागा बनवून मारण्याचा प्रयत्न, इकडे मात्र क्षेत्ररक्षकाकडनं होतीये चूक. अलॉंग दी कार्पेट खासा वेगात चेंडू मात्र इकडे ट्रॅव्हल करतोय. बॅक टू बॅक वेलकम बाउंड्रीज इकडे मात्र येत असताना रिप्ले मध्ये आपण बघू शकता जागा बनवून इकडे मात्र फटका मारला आणि खासा वेगात चेंडू मात्र इकडे ट्रॅव्हल करतोय. दॅट्स द वेलकम बाउंड्री. चौकार 4. लॉंग लेग सीमारेषा पार. पुणेरी फ्राईज चौकार. 29 वर 3 स्कोर. 29 फॉर 3. 3 बॉल याची बाकी. यावेळेसचा बॉल इथे देखील मागच्या दिशेने खेळला गेलाय. डीप मिड विकेटला मात्र खेळाडू आहे. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतील एक धाव इकडे मात्र मिळेल. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. लेग स्टिकच्या जर बघितलं तर नक्कीच हलकासा बाहेर दिसतोय बॉल. व्हाईट बॉलचा इशारा इकडे मात्र भंजांच्या माध्यमातून येत असताना आपल्याला पाहायला मिळेल. अवांतरची धाव इकडे मात्र जी की स्कोर कार्ड वर जोडली आहे. 31 धावा स्कोर कार्ड वरती. यस यावेळेसचा बॉल फटका मात्र हवेत आणि इकडे मात्र झेल झालाय. क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या खाली. झेल मात्र इकडे होताना पाहायला मिळतोय. 31च्या स्कोरवर चौथा धक्का. फटके आले बट त्याच्यानंतर जर बघितलं तर चेंडू लॉफ्ट करण्याचा इकडे मात्र प्रयत्न होता.
आणि तो फटका मात्र पस्तांनी पाहायला मिळाला आहे. रिप्ले मध्ये आपण बघू शकता खोलवा टप्प्याचा बॉल, हेलिकॉप्टर उडवला होता. एल्विशन काही तेवढं खास मिळालं नाही आणि चेंडूच्या खाली मात्र साहिल फलंदाज बाद, OUT आउट. ओ हो, आल्या आल्या पहिल्याच बॉलवर हफीजने केली आहे एअर स्ट्राईक. लँडिंग देखील होतीये अगदी राईट. षटकार आलाय. 4 षटकांचा खेळ पूर्ण. हा लागलाय सुपर 6. षटकार 6. फुलाल्यांचा बॉल होता, त्याला मात्र इकडे डिस्पॅच केलं गेलं आणि षटकाराच्या मदतीने रनसंख्या मात्र वाढतीये. या षटकाराचे प्रायोजक अग्रवाल असोसिएट्स. 6 धावा षटकार. सदोतीस 37 फॉर 4 आफ्टर 4. 4 षटकांचा खेळ पूर्ण. 37 धावा, 4 गडी बाद. 4 षटकांनंतर ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. चार षटकांच्या अखेरीस 37 वर 4 जी मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. डावाचं जर बघितलं तर आता 5वं षटक जे मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू होताना पाहायला मिळेल. आल्या आल्या हफीज यांनी जर बघितलं तर पहिल्याच बॉलवरती गगनचुंबी आणि उडान लंबी दाखवणारा षटकार तिकडे मात्र खेळलाय. विकेट हलकीशी जर बघितलं तर ओली आहे, पण फलंदाजांनी जर बघितलं तर आतापर्यंत चांगली करामत या विकेटवरती केलेली आहे. 37 वर 4 स्कोर. चला थोडीशी घाई करा, मॅच मात्र थोडीशी स्पीडअप मध्ये खेळवायची आहे. हर्षल मात्र येतात पुढच्या षटकात गोलंदाजी मार्कवर. ऍडव्होकेट सचिनजी पाटील बॉलिंग एंड कडनं. यावेळेसचा बॉल लेफ्ट करण्याचा प्रयत्न आहे. इथेही फटका हवेत. डीप मिड विकेटला तिकडे मात्र क्षेत्ररक्षक आले चेंडूच्या खाली. प्रवीण यांचा बिगिट करण्याचा प्रयत्न. फटका मात्र फसताना पाहायला मिळाला. फलंदाज बाद. चला विकेट मात्र इकडे त्यांनी पाहायला मिळाले. आतापर्यंत आपण बघतोय मैदानाच्या आतमध्ये 5 धक्के जे मात्र लागलेले आहेत. डावाचं 5वं षटक सुरू होत असताना लाजवाब कामगिरी मात्र गोलंदाजी मार्कवर जी की आतापर्यंत केली आहे. हर्षल 3 धावा खर्च करत 2 गडी आतापर्यंत जे की मैदानाच्या आतमध्ये त्यांनी बाद केले आहेत आणि आपल्या गोलंदाजीने सर्वांनाच मात्र प्रभावित करतात आहे आजच्या 3ऱ्या दिवसामध्ये.
लाजवाब कामगिरी लाजवाब खेळाडूकडनं. याही वेळेसचा बॉल स्विंग एडमएस सरळ मात्र चेंडू बॉल टू कीपर. डॉट बॉलच्या मदतीने जर बघितलं तर षटक मात्र पुढे जात असताना, कारण की सातत्याने एका गोष्टीची आपण चर्चा करतो, प्रीमियर लीगची स्पर्धा म्हटल्यावरती युवा खेळाडूंना जर बघितलं तर चमकण्याची एक नामी संधी असते. आणि आज म्हणावं लागेल की या युवा खेळाडूने त्या संधीचं मात्र पुरेपूर सोनं केलंय. अजूनही 3 बॉल मात्र त्यांच्या स्पेलचे यायचे बाकी आहेत. याही वेळेस कमी गतीने स्लोअर वनने इकडे मात्र नक्कीच फीट करत असताना पंचांचा निर्णय जो मात्र इकडे आलाय तो म्हणजे OUT फलंदाज बाद. चला तंबूच्या असायला इकडे मात्र बॅटर जे की आपल्याला लागताना पाहायला मिळतंय. नवीन बॅटर्सला विनंती आहे थोडीशी घाई करायची आहे, थोडंसं लवकर मात्र मैदानाच्या आतमध्ये आपण दाखल व्हायचंय. चला मॅचच्या दिशेने आपण तत्पूर्वी वळूयात. 37 वरती 6 ही मात्र सध्याच्या घडीची मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. आणि जबरदस्त कामगिरी चर्चा आपण बघतोय सातत्याने ज्या नावाची होतीये. हर्षल काय गोलंदाजी केली आहे मित्रा. 11 बॉलमध्ये 3 धावा खर्च करत 3 गडी इकडे मात्र बाद केलेले आहेत. यावेळेसचा बॉल हो नामी संधी इथे देखील होती. चांगली गोलंदाजी बट कोहिनूर शूज 11 टाळ्या व्हायला हरकत नाहीये. 2 षटकांचा स्पेल टाकलाय, 4 धावा खर्च केल्यात आणि 3 गडी तंबूच्या आसरेला पाठवल्यात. चोपडा क्रिकेटमध्ये सकाळच्या सत्रात ब्रेकिंग न्यूज. हर्षल चौधरी यांच्या नावाची 2 षटकांमध्ये 4 धावा खर्च करत 3 गडी बाद करत असताना हा युवा सितारा आपल्या नावाची मात्र एक छाप सोडतोय. जबरदस्त गोलंदाजी आणि 5 षटकांचा खेळ इकडे पूर्ण झाल्यानंतर रनसंख्या झाली आता 38. 5 ओव्हर 38 6 गडी बाद. फुललनचा बॉल बॅट चालवण्याचा प्रयत्न आहे. डॉट बॉलच्या मदतीने जर बघितलं तर षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळतंय. डॉट बॉलने इकडे मात्र षटक पुढे जात आहे. कदमताल करत मागच्या जिथेने खेळण्याचा प्रयत्न. फिल्डर मात्र इकडे चेंडूवरती येताना आपल्याला पाहायला मिळतील. धाव मात्र तिकडे कुठलीच मिळणार नाहीये. रनसंख्या मात्र स्कोर कार्डवर स्थिर आहे सध्याच्या घडीला. काय कामगिरी सकाळच्या सत्रात जसं की आपण बोललो ज्या नावाची चर्चा सध्याच्या घडीला मोठ्या प्रमाणावर होणार आहे. हर्षल फार चांगल्यारीत्या इकडे मात्र प्रभावित करणारी गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून राहिलेली आहे. सकाळच्या सत्रात 3रा दिवस आहे आज स्पर्धेचा. पॉईंट्स टेबलवर खाशा नजरा मात्र प्रत्येकाच्या लागलेल्या आहे. काय उलटफेर तिकडे होणार म्हणून. रात्रीचे सामने आपण बघतोय अगदी रोमांचक. प्रेक्षकांची त्यातल्या त्यात मोठी संख्येने गर्दी रात्रीच्या सत्रात जे आपल्याला पाहायला मिळते. आणि जे सामने होतात आहे ते मात्र अगदी लाजवाब. 39 वर 6 39 फॉर 6. शेवटचे जर बघितलं तर अजूनही या डावातले 16 चेंडू यायचे बाकी आहेत. लपेटण्याचा प्रयत्न होता आउटसाइड दी ऑफ. यावेळेस मात्र बॉल टाकला
बॅट आणि बॉलमध्ये तितका काही खासा संपर्क नाही. टप्पा पडल्यानंतर सरळ मात्र चेंडू बॉलर टू कीपर जाताना आपल्याला जो की पाहायला मिळतोय. आजच्या दिवसात जर बघितलं तर लीग मॅचेस, बट उद्या या स्पर्धेचा महाअंतिम दिवस जो मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळवला जाणार आहे. यावेळेसचा बॉल आवाज आणि जो साऊंड आलाय बॅट आणि बॉल मध्ये कनेक्शन झाल्यानंतर कडक पुरेपूर मोहर लागली होती तिकडे वेलकम बाउंड्रीची. आणि इकडे जर बघितला तर हा चौकार स्कोर कार्डवर जुळताना आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावांच्या मदतीने रन संख्या मात्र इकडे वाढेल. रिप्ले मध्ये आपण बघू शकता अतिशय जबरदस्तरित्या तो मात्र फटका खेळून दिला मागच्या दिशेने. आणि पुणेरी फ्राईज सुपर 4 इकडे मात्र जो की आपल्याला येताना पाहायला मिळाला आहे. पुणेरी फ्राईज जे की या चौकाराचे प्रायोजक आहेत. वेलकम बाउंड्री 43 फॉर 6. शेवटचे 2 बॉल मात्र षटकातील यायचे बाकी. 43 वर 6 स्कोर. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र यस. तिसऱ्या पंचांची आय गेस इकडे स्टंपिंगसाठी मदत मागितली गेली आहे आणि यश अनिशा करून तिसरे पंच मात्र निर्णय देतील. नॉट आउट. इट्स अ नॉट आउट. हा निर्णय मात्र इकडे नॉट आउटचा निर्णय इकडे मात्र जो की त्यांनी आपल्याला पाहायला मिळतोय. चला आता शेवटचा बॉल नक्कीच या षटकातील यायचा बाकी आहे अजूनही. नॉट आउटचा निर्णय जो मात्र इकडे पंचांच्या माध्यमातून त्यांनी पाहायला मिळाला आहे. 44 वर 6 डावाचं 6वं षटक. यावेळेसचा बॉल रडारच्या बाहेर ठेवण्याचा प्रयत्न. इकडे मात्र एक धाव जी की पळून काढली जाणार आहे. दुसऱ्या धावेचा मात्र कॉल नसेल. एका धावेच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होताना पाहायला मिळेल. यस व्हाईट बॉल. पंचांचा निर्णय मात्र इकडे येत असताना अवांतरच्या स्वरूपात मात्र धावा ज्या आहेत त्या स्कोर कार्डवर जुळतात आहे. आणि या धावा स्वरूपी जर बघितलं तर या एका धावेच्या मदतीने 2 धावेंच्या मदतीने, कारण की वाईड आणि एक धाव पळून देखील पूर्ण केली आहे. षटक मात्र पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडला गोलंदाजी मात्र जी की होती ॲडव्होकेट सचिनजी पाटील बॉलिंग एंड कडनं गोलंदाजी केली जाते. 46 वर 6 स्कोर. शेवटचा एक बॉल मात्र इकडे यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. फुलाल्यांचा बॉल डाऊन दी ग्राउंड खेळण्याचा प्रयत्न. एक धाव इकडे मात्र मिळून जाईल. रनसंख्या मात्र एका धावेच्या मदतीने पुढे जाईल. 6 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण झालाय. 6 ओव्हर 47. 6 ओव्हर 47. 6 गडी बाद. 47 फॉर 6 आफ्टर 6.
आल्या आल्या 7व्या षटकाची सुरुवात. पहिलाच बॉल चेंडूची जर बघितले तर हवाई यात्रा आणि तेवढा चांगला एफर्ट. रन संख्या 6 ओव्हरमध्ये 47 आणि आता मात्र वाढताना देखील पाहायला मिळेल. बॅट मात्र इकडे चार्ज करतात सध्याच्या घडीला सर्वच खेळाडू, कारण की बाउंड्री चेक. मयूर सर घेतलाय का? नाही. ओके यस. धाव स्वरूपी जर बघितलं तर एक धाव तिकडे मात्र येताना जी की पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने रन संख्या मात्र तिकडे वाढताना पाहायला मिळेल. 48 वर 6 स्कोर. 48 फॉर 6. 48 वर 6 स्कोर. डावाचा मात्र 7व्या षटकाचा खेळ सध्याच्या घडीला प्रगती पथावर आहे. पहिला डाव मैदानाच्या आतमध्ये जो की सुरू आहे. यावेळेसही लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. खासा वेगात तिकडे मात्र बॅट फिरवली. हालाकी संपर्क मात्र तितका काही खास झाला नाही. डॉट बॉलच्या मदतीने आपण बघतोय षटक मात्र पुढे जाताना पाहायला मिळत आहे. 10 बॉल अजूनही यायचे बाकी आहेत. 10 बॉल्स टू गो. काय होणार, काय बनणार, काय बिघडणार, प्रत्येक गोष्टीवरती प्रत्येकाची इकडे बारीक नजर सध्याच्या घडीला आहे. महत्वाचा दिवस आहे आज चोपडा प्रीमियर लीगचा. यावेळेसचा बॉल टो एंडला लागतोय. फटका मात्र हवेत. फिल्डर जोपर्यंत चेंडूवर येतील एक धाव इकडे मात्र जी की पळून काढली जाते. सिंगलच्या मदतीने रन संख्या मात्र वाढताना पाहायला मिळेल. एका धावेच्या मदतीने आपण बघतोय धावसंख्या पुढे जाते. 49 वर 6 या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड आपल्याला जो की पाहायला मिळतोय. डावाचं 7वं षटक. पुढचा चेंडू. याही वेळेस रिव्हर्स करण्याचा प्रयत्न. इकडे काय थोडस जर बघितलं तर घाई गडबड आणि बघता बघता जर बघितलं तर एक धाव देखील मात्र मैदानाच्या आतमध्ये पळून काढली गेली. आणि याच बरोबरीने 50 धावा मातोश्री टेंट हाऊस या संघाच्या मात्र पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतील. 50 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 6. 8 बॉलचा खेळ बाकी. नजरा प्रत्येकावर आहे. याही वेळेसचा बॉल खोलवा टप्प्याचा बॉल टाकलाय. इकडे मात्र काय संपर्क तितका काही खास होत नाहीये. बॅटची कड घेऊन चेंडू मात्र मागच्या दिशेने जात असताना आय गेस एक धाव इकडे मात्र मिळून जाईल. आटून द्या राव. चला फलंदाज मात्र इकडे बाद होताना आपल्याला पाहायला मिळालेत. लेडॉनच्या रूपात विकेट आली आणि दरम्यान काय बॅट चालवण्याचा प्रयत्न आणि इकडे मात्र फटका फसताना पाहायला मिळतोय. बिग हिट केला होता आणि तिकडे मात्र साहिल चेंडूच्या खाली. ओयूटी आउट. व्हाईट बॉल. नॉन स्ट्रायकर अँड बॅटर नेम इकडे मात्र कळवायचं प्लीज विनंती आहे. वेट 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 वेट. इम्पॅक्ट प्लेयर आहे का?
स्क्वाड में ही क्या? नववा धक्का मात्र लागत असताना थँक्यू डीजे बॅकफूट न फटका. थँक्यू थँक्यू थँक्यू. चला विकेट मात्र इकडे येते. चला बॅटर जे नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आलेत. 52 वर 9 स्कोर. फुल हँडचा बॉल. याही वेळेस चेंज ऑफ पेस, गतीमध्ये परिवर्तन. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना कल्पेश यांना मात्र सध्याच्या वेळेला गोलंदाजी मार्कवर आपण बघतोय. 52 वर 9 स्कोर. यावेळेसचा बॉल बनवून मारण्याचा प्रयत्न होता. तेवढा काही खास वेग चेंडूचा घेता आला नाही. टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र बॉल टू कीपर. 52 धावा 9 गडी बाद. शेवटचे 3 बॉल या षटकातील यायचे बाकी आहे. डावाचा 8वं षटक. यावेळेस साई बॉल मागच्या दिशेने अलॉंग दी कार्पेट ड्राईव्ह करून दिलाय डीप एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनला. महत्वाचा आणि गरजेचा चौकार. 57 वर 9 स्कोर. शेवटचा बॉल इकडे मात्र यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. धावस्वरूपी जर बघितलं तर शेवटचा चेंडू देखील मैदानाच्या आतमध्ये डॉट आलाय आणि याच बरोबरीने डाव मात्र इकडे पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळतोय. 8 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये जो की पूर्ण झालाय. 8 षटकांच्या अखेरीस 57 धावा 9 गडी बाद. ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 8 ओव्हर 57 रन 9 गडी बाद आणि 58चं टार्गेट असेल.
मॅचच्या दिशेने आपण मात्र वळतोय दुसऱ्या डावाला. इकडे मात्र जी की सुरुवात झालेली आहे डॉट बॉलच्या मदतीने. इकडे मात्र सुरुवात होताना पाहायला मिळते. सलामीची जोडी एकीकडे जर बघितलं तर दाखल झालेली आहे. केपी जे मात्र एकीकडे आपल्याला स्ट्रायकर यांना पाहायला मिळतात आहे. मापक धावत संख्येचा इकडे मात्र पाठलाग राहील. यावेळेसचा बॉल टप्पा पडल्यानंतर जर बघितला तर हलका असा इकडे मात्र डिफ्लेक्ट होतोय. कीपरच्या दिशेने मात्र चेंडू गेलाय. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात असताना परवेज ज्यांना मात्र गोलंदाजी मार्कवर पाचारण केले गेले पहिल्या षटकासाठी. याही वेळेस सन्मान देऊन इथे देखील बॅटचा फेस ओपन करून फक्त ढकलला बॉलला. डॉट बॉलच्या मदतीने धावत संख्या मात्र पुढे जाते. सुरुवातीच्या षटकांमध्ये विकेटचा 100% इकडे शोध असणार आहे. विकेट जर आल्या तर नक्की जर बघितलं तर मॅच मध्ये काही ना काहीतरी शिरकाव मातोश्री टेंट हाऊस साठी होताना जो की पाहायला मिळेल. बट दरम्यान काय स्वतःला ऍडजस्ट करत असताना अकॉर्डिंग टू लेंथ तिकडे मात्र मागच्या दिशेने फटका खेळला. धावस्वरूपी जर बघितला तर एक धाव तिकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये जी की पळून काढली जाते आणि धावत संख्या देखील या एका धावेच्या मदतीने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. रन संख्या मात्र 1 वरती. 3 बॉलचा खेळ झालाय. साहिल तडवी स्ट्रायकर यांना. स्विंग अॅनमेस बॅट चालवण्याचा प्रयत्न. चेंडू मात्र सरळ बॉलर टू कीपर. चांगली गोलंदाजी. पहिल्या षटकात ज्या प्रकारची गोलंदाजी अपेक्षित होती त्या प्रकारची गोलंदाजी इकडे होताना पाहायला मिळाली आहे परवेज तडवी यांच्या माध्यमातून. 4 बॉलमध्ये 1 आली केवळ आणि केवळ. याही वेळेसचा बॉल बॅट चालवण्याचा प्रयत्न इथे देखील आपण बघतोय. टप्पा पडल्यानंतर जर बघितलं तर चेंडू मात्र बॉलर टू कीपर. 5 बॉल आतापर्यंत टाकलेले आहेत. 1 धाव केवळ आणि केवळ खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी चांगली गोलंदाजी. शेवटचा बॉल मात्र नक्कीच यायचा बाकी आहे. 2 बॉल डॉट सुरुवातीला. 3ऱ्या बॉलवर सिंगल. त्याच्यानंतर 4थ्या बॉलवर डॉट. 5व्या बॉलवर डॉट. शेवटचा चेंडू देखील मात्र इकडे यायचा बाकी. ऑनफिल्ड पंचांच्या भूमिकेत आपण बघू शकता. एकीकडे जर बघितलं तर निलू सर जे आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यांच्या सोबतीला मॅन फ्रॉम नाशिक. नाणेफेकीचा कौल केला जातोय. नक्कीच ऑन स्क्रीन आपण बघू शकतो. नक्कीच जर बघितलं तर दोन्ही संघ जे आपल्याला पाहायला मिळतात आहे. चला नाणेफेकीचा कौल केला जाईल. मान्यवर देखील मात्र नाणेफेकीच्या कौलसाठी जॉईन होत असताना टॉस का बॉसचे प्रायोजक आहेत या स्पर्धेमध्ये संदीप इंग्लिश अकॅडमी. डीजे 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 जे मात्र टॉसच्या बॉसचे प्रायोजक आहेत. नाणेफेकीचा कौल मात्र इकडे केला जातोय. यानंतरचा सामना जो मात्र राहील. दोन्ही संघांना मात्र शुभेच्छा. आणि यस टॉस तिकडे मात्र होताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. हेड्स की टेल्स काटा की छापा कोणता संघ इकडे मात्र जिंकणार आणि नाणेफेकीचा कौल झालाय. चला पंकज चाचू यांनी आय गेस टॉस इकडे जिंकलाय आणि टॉस जिंकून बॉलिंग. यस टॉस जिंकून बॉलिंग करायचा निर्णय जो मात्र पंकज चाचू यांनी पुढच्या मॅच मध्ये घेतलेला आहे. पण त्याआधी जर बघितलं तर या सामन्याच्या दिशेने आपण वळतोय. 1 ओव्हर 5 रन ही मात्र मैदानाच्या आतमधली सध्याची घडीची स्थिती. आणि या गोलंदाजी मार्कवर आता पुढच्या षटकात जे गोलंदाज वसीम जे मात्र येत असताना यावेळेस स्वतःला ऍडजस्ट करून खेळण्याचा प्रयत्न होता. तत्पूर्वी काय मॅन फ्रॉम नाशिक आमच्या दिशेने वळल्यात. व्हाईट बॉलचा इशारा त्यांच्या माध्यमातून येताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. एक वेगळी अदा आहे बघा मयूर सोनवणे यांची देखील. कारण की काहीतरी जगापेक्षा वेगळं करायचं काहीतरी वेगळं करायचं हा मात्र त्यांचा प्रयत्न असतो. यावेळेसचा बॉल लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि नो बॉलचा इशारा इकडे मात्र जो की दिला गेलाय. हालाकी धावस्वरूपी यस 2 धावाही जुळतील. नो बॉलची 1 धाव जुळेल. म्हणजे बॉल जेव्हा हवेत होता ना एकच आवाज ऐकू येत होता नो आहे नो आहे नो आहे. आणि खेळाडूने जर बघितलं तर घिचे कॅचही तिथे ड्रॉप केलाय. फ्री हिटचा बॉल बाहेरची कड. फ्लाइंग स्लिपला तिकडे मात्र खेळाडू उपस्थित. चेंडूला मात्र ते जोपर्यंत अडवतात आहे तोपर्यंत इकडे मात्र मैदानाच्या आतमध्ये डॉट बॉल येत असताना मन मोहणारं असं वातावरण मैदानाच्या आतमध्ये आहे. म्हणजे ग्रामीण भागातील स्पर्धा कशी असावी तिचं आयोजन कसं असावं तर या स्पर्धेकडनं शिकलं पाहिजे. चोपडा प्रीमियर लीग जय हिंद क्रिकेट क्लब. यावेळेसचा बॉल बनवून मारण्याचा प्रयत्न. इकडे काय सरळ मात्र चेंडू ट्रॅव्हल करतोय खासा वेगात. नाही थांबत आहे बॉल. अगदी जर बघितलं तर मैदानाला गुंगारा देत सनाना पिरिरिरी फरार. धावा मिळतील 4.
चौकाराचे प्रायोजक पुणेरी फ्राईज, सुपर चौकार 4. चांगली बॅटिंग बनवून मारला फटका. यावेळेसचा बॉल तगडा हिट आहे. डाऊन दी ग्राउंड, डाऊन दी ग्राउंड. जबरदस्त बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला होतीये. बॅक टू बॅक वेलकम बाउंड्रीज. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो खवळलेल्या समुद्राचा, उसळलेल्या लाटेचा आणि मैदानाच्या आतमध्ये इन्फॉर्म बॅटरचा कधी नादच करू नये. नेहमी मात्र भारीच पडतो. कल्पेश 7 बॉल मध्ये बघता बघता 11 वरती पोहोचले. टीमची रन संख्या 17. 2 चौकार मात्र त्यांच्या माध्यमातून येताना आपल्याला पाहायला मिळालेत. यावेळेस काय उंची उंची. क्षेत्ररक्षक इकडे मात्र डाऊन दी बॉल. झेल मात्र इकडे टिपला गेलाय आणि मैदानाच्या आतमध्ये खेळ देखील फलंदाजाचा संपलाय. रिप्ले मध्ये आपण बघू शकता क्रॉस बॅटेड फटका खेळण्याचा प्रयत्न. उंचीचे नंबर मिळाले, लांबीचे नाही. OUT DJ आउट. फुलल्यांचा बॉल टोएंडला यावेळेस मात्र लागलाय. फिल्डर मात्र तिकडे आहे. चेंडूला जोपर्यंत अडवतील डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जाईल. 12 धावा आतापर्यंत वसीम यांच्या षटकात आलेल्या आहेत. 37 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी अजूनही जर बघितलं तर तब्बल 41 धावांची जी मात्र इथून पुढे गरज आहे. शेवटचा चेंडू मात्र या षटकातील यायचा बाकी. कोहिनूर शूज 11 विरोधात मातोश्री टेंट हाऊस. यावेळेसही मिसक्यू. एन शेख यांच्या माध्यमातून झेलीकडे ड्रॉप होताना पाहायला मिळालाय. उंची खाशी मिळाली होती बॉलला. रिप्ले मध्ये आपण बघू शकतो लॉफ्ट करण्याचा प्रयत्न आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली आले बट हातात जर बघितलं ना तर चेंडू अगदी सामनासारखा सटकताना आपल्याला पाहायला मिळाला. झेल मात्र तिकडे झालाय. 2 षटकांचा खेळ इकडे मात्र पूर्ण होतोय. 2 ओव्हरच्या अखेरीस 18 वरती 1 ही मात्र सध्याच्या घडीची मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. 18 ऑन दी बोर्ड फॉर दी लॉस ऑफ 1. समीकरण मात्र बदलतंय. 36 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर 40 ची इथून पुढे गरज असणार आहे. जसा जसा दिवस वरती जातोय. आज जर बघितला तर शनिवार, बजरंग बलीचा वार आहे आज आणि नक्कीच सकाळच्या सत्रात खेळाडू देखील मात्र आज पुरेपूर आशा ठेवतील की बजरंग बली मात्र पुरेपूर आज मात्र मागे राहावेत. पाठबळ मात्र त्यांचं पुरेपूर राहावं आणि संघाची मात्र चांगली कामगिरी व्हावी. बजरंग बली देखील म्हणत असतील जो चांगला खेळेल तोही जिंकेल. हे क्रिकेटचा खेळ आहे. हे अनिश्चितताओं का खेळ आहे. इथे काय होईल आणि काय नाही हे तर तुमच्या बॅटवरच डिपेंड करतं, तुमच्या खेळावरच डिपेंड करतं. दोन ओव्हर 18 एक गडी बाद. डावाचं तिसरं षटक. 38चा खेळ आता खुललाय. हफीज यांना मात्र आता गोलंदाजी मार्कवर पाचारण केलं गेलंय. हफीज यांना कामगिरी करावी लागणार आहे. विकेट मिळवून द्यावी लागणार आहे. क्षेत्ररक्षणात थोडासा फेरबदल. पियुष जे सध्याच्या घडीला आपल्याला स्ट्रायकर यांना पाहायला मिळतात आहे. 18 वर 1 स्कोर. यावेळेसचा बॉल बनवून मारण्याचा प्रयत्न अतिशय कलात्मकरित्या. हालाकी फिल्डर जर बघितलं तर मागे तिकडे आहे. चेंडूला मात्र जोपर्यंत अडवतात आहे तोपर्यंत जर बघितलं तर 1 धाव इकडे मात्र जी की मैदानाच्या आतमध्ये पळून काढली गेली आहे. सिंगलच्या मदतीने धाव संख्या मात्र इकडे वाढत असताना 19च्या स्कोरवरती.
पुढचा चेंडू, रन संख्या 19. यावेळेसचा बॉल मागच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक केवळ आणि केवळ बनून राहतील दर्शक आणि टाळ्यांचा कडकडाट, टाळ्यांचा शोर, ये दिल मांगे मोर. आणि हा येतोय पुणेरी फ्राईज, गरमागरम 4 चौकार. वरती 1 ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. डावाचं जर बघितलं तर तिसऱ्या क्रमांकाचं षटक जे मात्र सध्याच्या घडीला सुरू आहे. 34 बॉलमध्ये 35 रन बॉलचं आव्हान जे सध्याच्या घडीला आपल्याला पाहायला मिळतंय. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, फटका हवेत, तिकडे मात्र काय चुका अँड वेलकम बाउंड्री, 4 चौकार. यावेळेसचा बॉल चांगल्या रीतीने बागफुटानं खेळला गेला. इकडे मात्र 1 मिळाली आहे, दुसरीचा कॉल नाहीये. सिंगलच्या मदतीने मात्र रनसंख्या वाढेल. 28 वरती जातोय स्कोर या एका धावेच्या मदतीने. 32 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर तब्बल 30 धावेंची जी मात्र इथून पुढे गरज असणार आहे. कोहिनूर शूज 11 सध्याच्या घडला जर बघितलं तर आगे कुछ करतीये. त्यांच्या विरोधात जर बघितलं तर मातोश्री टेंट हाऊस चांगला परफॉर्मन्स दिला आज कोहिनूर शूज 11. खास करून गोलंदाजीत हर्षल या नावाची मात्र चर्चा राहिली आहे सकाळच्या सत्रात. इकॉनॉमिकल मारा त्या गोलंदाजाचा राहिलाय आणि युवा खेळाडू सकाळच्या सत्रात आपली छाप सोडून गेलाय गोलंदाजीच्या माध्यमातून. आणि आता बॅटर्स देखील आपली कामगिरी बखूबी चांगल्यारीत्या इकडे मात्र बजावत असताना आपल्याला पाहायला मिळत आहे. यावेळेस जागा बनवून मारण्याचा प्रयत्न, स्क्वेअर लेगच्या वरनं फटका इकडे खेळलाय. फिल्डर मात्र तिकडे चेंडूच्या खाली, झेल मात्र इकडे टिपला जाईल. टाळ्यांचा आवाज इकडे मात्र येतोय आणि फलंदाज मात्र बाद होताना जो की आपल्याला पाहायला मिळतोय. धक्का लागलाय, OUT आउट. डीजे चला
गोलंदाजी मार्कवर गोलंदाज अतुल. बॉलर नेम काय सर? परवेज. परवेज यांना मात्र आता इकडे पाचारण केलं गेलंय. फुलालाचा बॉल. उंची मिळाली आहे बॉलला. बॅटिंगसाठी आबा आणि आबाच्या बॅटमधनं इकडे मात्र हलकासा फटका जर बघितला तर फसताना आपल्याला पाहायला मिळाला. संधी मात्र इकडे निर्माण झाली होती. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता आणि आबा यांना मात्र इकडे एक धाव जी की मिळताना पाहायला मिळते. यावेळेसचा बॉल डान्सिंग डाऊन द ट्रॅक समोरच्या दिशेने येऊन खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलमध्ये तितका काही खासा संपर्क झाला नाही. डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. निर्धाव चेंडू मात्र जो की मैदानाच्या आतमध्ये त्यांनी आपल्याला पाहायला मिळतोय. 30 वरती 2 स्कोर. थर्टीन फॉर 2. यावेळेसचा बॉल बॅट इकडे मात्र चालवण्याचा प्रयत्न. हालाकी तिथे देखील क्षेत्ररक्षक पाहायला मिळाले. चांगलं क्षेत्ररक्षण बाउंड्री लाईनच्या लगत. रन बॉल आहे मॅच. तसं जर बघितलं तर 27 बॉलमध्ये आपण बघू शकतो 27 धावा इकडे मात्र जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. आणि कंडिशन्स ज्या रीत्या आहेत, मॅच ज्या रीत्या मैदानाच्या आतमध्ये सध्याच्या घडीला सुरू आहे. हलकीशी पकड देखील मात्र आपण बघतोय. कोहिनूर शूज 11ची मजबूत आहे. आणि त्यातल्या त्यात जर बघितलं तर अवांतरच्या धावेने देखील इकडे भर पडत असताना सोनवणे सरांचा इशारा इकडे मात्र व्हाईट बॉलचा येत असताना रनसंख्या मात्र इकडे वाढेल. यावेळेस पायावर टाकण्याचा प्रयत्न. आबाचा खेळ इकडे मात्र फसलाय. परतावं लागेल. लॉफ्ट करण्याचा प्रयत्न होता. बिग हिट करण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नात मात्र आबा आपल्याला बाद होताना इकडे पाहायला मिळतात आहे. ओ यू टी आउट. फलंदाज बाद. चला 32 वर 3 ही मात्र मैदानाच्या आतमध्ये स्थिती आहे आणि बॅटिंगसाठी त्याचा पॅटर्न लय हटके. सबसे कातिल वन अँड ओनली साहिल पाटील. 32 वरती 3 आहे सध्याच्या घडीचा स्कोर कार्ड. रन बॉल जर बघितला तर इकडे सध्याच्या घडीला इक्वेशन हलक्या हाताने यावेळेस मात्र टॅप करून धाव घेण्याचा प्रयत्न. रन संख्या मात्र एका धावेच्या मदतीने तिकडे आपल्याला वाढताना पाहायला मिळते. 25 बॉलमध्ये 25 ची गरज आहे इथून पुढे. सामना ज्या रीत्या मैदानाच्या आतमध्ये आपण बघतोय सुरू आहे. वेल कंट्रोल. जरी आबा यांची विकेट आलेली असली तरी देखील आपण बघतोय सिच्युएशन सध्याच्या घडीला कंट्रोलमध्ये आहे कोहिनूर शूज 11च्या. शेवटचा बॉल. स्विंग अँड मिस. स्विंग अँड मिस. फेटाळलाय. खेळाडूंना विनंती आहे साईडला येऊन जा. पंच आहेत तिकडे शहानिशा त्यांच्या चर्चा त्यांच्या माध्यमातून करून जो काही निर्णय राहील तो मात्र तिकडे दिला जाईल. अंपायरचा निर्णय आलेला आहे.
नॉट आउटचा निर्णय तिकडे ऑनफिल्ड पंचांच्या माध्यमातून दिला गेला आहे. खेळाडूंना विनंती आहे मॅच ऑन करायची आहे. यस 4 ओव्हर 33 3 गडी बाद 24 बॉल 25 मॅच सुरू करायची आहे. नवीन गोलंदाज लवकरात लवकर गोलंदाजी मार्कवर लावा. मातोश्री टेंट हाऊस आपल्याला विनंती आहे. निर्णय तिकडे आलेला आहे. खेळाडूंना विनंती आहे अंपायरशी कुठली चर्चा नको, मॅच आपल्याला ऑन करायची आहे. प्लीज थोडंसं सहकार्य करा. चार ओव्हर 33 रन 3 गडी बाद ही मात्र मैदानाच्या आतमधली स्थिती आहे. आणि 24 बॉल 25 हे जर बघितलं तर इथून पुढचं जे मात्र आव्हान असणार आहे साहिल पाटील यांच्यावरती जर बघितलं तर सध्याच्या घडीला नजरा आहेत जे मात्र मैदानाच्या आतमध्ये नुकतेच दाखल झालेले आहे. जबरदस्त बॅटर म्हणून देखील या खेळाडूची एक वेगळी ओळख आहे संपूर्ण जळगाव जिल्ह्याच्या क्रिकेटमध्ये. चोपडा तालुक्याचं नाव यांनी देखील मात्र मोठं केलं आहे आपल्या खेळाच्या बळावरती. आणि तेच मात्र सध्याच्या घडला ऑन अ स्ट्राईक आपल्याला दाखल झाले पाहायला मिळत आहे. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर, गोलंदाज मात्र तयार आहे. स्ट्राईक रेंजला जर बघितलं तर साहिल पुढच्या चेंडूचा सामना करण्यासाठी. फुलाल्यांचा बॉल मागच्या दिशेने ट्रॅक करण्याचा प्रयत्न, एक धाव इकडे मात्र मिळून जाईल. चांगला चेंडू होता, पाय पकडण्याचा तिकडे मात्र प्रयत्न केला गेला. सामन्यात जर अजूनही मातोश्री टेंट हाऊसला काही कमाल करायची आहे तर विकेट इकडे मात्र घ्यावा लागणार आहे. गुच्छात जर विकेट आल्या ना तर नक्कीच या सामन्यात आपण बघतोय हलकासा रोमांच देखील येताना पाहायला मिळेल. तसं जर बघितलं तर लो स्कोरिंग हा सामना आहे. पहिल्या डावात तेवढ्या मोठ्या प्रमाणावर धावा बनलेल्या नाही आहेत, बट या डावात आशा आहे कोहिनूर शूज 11 कडनं की एक चांगला विजय ते नोंदवतील त्यांच्या चाहत्यांना. दुसरीकडे मातोश्री टेंट हाऊसचे चाहते म्हणताय आपल्याला विकेट पाहिजेत जर कमबॅक करायचं असेल तर. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, कडक कडक ड्राईव्ह, बॅटवर जारी त्या चांगल्या घेतला, समोरच्या दिशेने जर बघितलं तर खेळून दिला अलॉंग दी कार्पेट. धावस्वरूपी जर बघितलं तर एक धाव इथे देखील मिळते. सिंगलने स्कोर कार्ड मात्र पुढे जाताना आपल्याला जो की पाहायला मिळतोय. धावसंख्या मात्र इकडे वाढतीये 35. फुलाल्यांचा बॉल इथे मात्र कव्हर्सला खेळाडू आहेत. चेंडूला मात्र जोपर्यंत इकडेही अडवलं जात आहे धावस्वरूपी इकडे मात्र डॉट बॉल येतोय. हफीज जे मात्र सध्याच्या घडीला गोलंदाजी मार्कवर दाखल आहेत. एक विकेटही त्यांना मात्र याआधी मिळालेली आहे. 35 वर 3 स्कोर. 21 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी 23 ची गरज. याही वेळेसचा बॉल हलक्या हाताने ग्लान्स करत असताना मनगटाच्या बळावरती ऑन साईडला ऑन ड्राईव्हचा फटका डीप मिड विकेटच्या क्षेत्रात. संयमी खेळ सध्याच्या घडीला करतात आहे. जबरदस्त वातावरण, ग्रामीण भागातलं क्रिकेट, आसपास जर बघितलं तर शेती, त्यातल्या त्यात एवढी सुंदर सजावट, एवढं सुंदर मैदान. चोपड्याचं क्रिकेट काट टाकतंय सध्याच्या घडीला. नवचेतना बहुउद्देशीय संस्था चोपडा आणि त्याचबरोबरीने जय हिंद क्रिकेट क्लब यांच्या माध्यमातून यांच्या आयोजनातून साकार झालेली ही स्पर्धा. यावेळेसचा बॉल हलक्या हाताने मागच्या दिशेने दिशा देण्याचा प्रयत्न आहे. इथे देखील एकच मिळेल. मोठे फटके आलेले नाही आहेत. सिंगल डबलच्या रूपात धावसंख्या मात्र इकडे वाढताना आपल्याला पाहायला मिळते. तेवढ्या मोठ्या प्रमाणावर मोठे फटके खेळू दिलेले नाही आहे. स्वातंत्र्य तेवढं मात्र खास इकडे काही दिलेलं नाही आहे. एक धावेने मात्र स्कोर कार्डला इकडे चालना मिळते. रनसंख्या मात्र 37 वर 3 आहे. शेवटचा बॉल मात्र इकडे यायचा बाकी. 5 बॉलमध्ये आतापर्यंत जर बघितलं तर 4 धावा या षटकात येताना ज्या की आपल्याला पाहायला मिळाल्यात. यावेळेसचा बॉल जागा बनवत
इकडे मात्र खेळला गेलाय. एक धाव इकडे मात्र मिळेल. दुसऱ्या धावेचा मात्र कॉल नसेल. एका धावेच्या मदतीने षटक मात्र पूर्ण होत असताना 5 ओव्हर 38 3 गडी बाद. शेवटचे जर बघितलं तर आता 18 बॉल मॅच जिंकण्यासाठी 20 ची गरज आहे. 18 बॉल 20 रन. हफीज यांनी मात्र चांगली गोलंदाजी केली आहे. सामना जरी इकडे रन बॉल सुरू असला तरी देखील आपण बघतोय एखादी विकेट जर मैदानाच्या आतमध्ये नक्कीच इकडे आली तर मातोश्री टेंट देखील कमबॅक करताना आपल्याला पाहायला मिळेल. यात तीळ मात्र देखील शंका नाहीये. गोलंदाजी मार करून आता गोलंदाज ॲडव्होकेट सचिनजी पाटील बॉलिंग एंड कडनं जी मात्र आता गोलंदाजी होईल आणि गिरिजा बिल्डर्स स्ट्रायकर एंडला मात्र फलंदाज तिकडे मात्र सज्ज राहतील. मोठी स्पर्धा आहे, मानाची स्पर्धा आहे. आज तिसऱ्या दिवसाचा खेळ जो मात्र मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे सध्याच्या घडीला. 18 बॉलमध्ये मॅच जिंकण्यासाठी जर बघितलं तर 20 पाहिजेत. नितीन यांना मात्र आता इकडे पाचारण करण्यात आलंय. यावेळेसचा बॉल आता मात्र बॉल डॉट आलाय. समीकरण इकडे मात्र बदलत आहे. एक वेळेस जिथे 18 बॉल यस वाईट बॉलच्या रिगार्डमध्ये बॅटिंग टीमने इकडे मात्र रेफरलचा वापर केलाय. तिसऱ्या पंचांची इकडे मात्र मदत मागितली गेली आहे. तिसरे पंच मात्र इकडे शहानिशा करतील आणि निर्णय मात्र आपल्या समोर स्पष्ट करतील. टेक्नॉलॉजीचा वापर इकडे मात्र करण्याचा इरादा दाखवला फलंदाजी करणाऱ्या संघाने. चला 5 ओव्हरमध्ये 38 होत्या आणि इकडे मात्र फेअर डिलिव्हरी जो की पंचांचा निर्णय आलाय. स्वतःला ऍडजस्ट करत हवाई यात्रा साहिल पाटील आता मात्र आपला ब्रँड दाखवत असताना चेंडूवरती मोहर लावली आहे. SIX षटकार 6. साहिल आखूड टप्प्याच्या चेंडूला इकडे मात्र डिस्पॅच करत असताना 6 धावा मात्र वसूलदादा रिप्ले मध्ये आपण बघू शकता बनवून मारला साहिलने मात्र तो फटका आणि 6 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड देखील मात्र चांगलीच उसळी घेत असताना इकडे युवा सितारा यावेळेसचा बॉल एक धाव इकडे मात्र मिळून जाईल. सिंगलच्या मदतीने रन संख्या देखील मात्र इकडे वाढताना पाहायला मिळेल. टॅप अँड रनची मात्र तिकडे भूमिका होती. एका धावेच्या मदतीने धावसंख्या मात्र इकडे वाढताना पाहायला मिळते. 11 बॉलमध्ये बघता बघता 2 साहिल तसे मैदानाच्या आतमध्ये खेळतात आहे. एक साहिल टी जे 11 बॉलमध्ये 16 वर आहे. यावेळेसचा बॉल आणि इकडे काय नितीन यांना इकडे आपण बघतोय आता यश मिळताना पाहायला मिळत आहे. बॅटर मात्र स्वतः चालते बनल्यात. डान्सिंग डाऊन द ट्रॅक समोरच्या दिशेने येऊन खेळण्याचा प्रयत्न होता
बॅटची तिकडे मात्र कड लागली. कीपरचा मिळाला तिकडे सहारा आणि धक्का मात्र तिकडे लागताना पाहायला मिळतोय. फलंदाज बाद आहे. OUT आउट. रिप्लेमध्ये आपण बघू शकता स्वतः बॅटर तिकडे मात्र चलते बनलेत. जशी बॅटची कड लागली चेंडू मात्र डिफ्लेक्ट झाला एका हाताने. तिकडे मात्र कीपरने झेल टिपलाय आणि फलंदाज बाद आहे. प्रत्येक वयोगटाचा प्रेक्षक इकडे मात्र मॅच बघण्यासाठी आला. ही चिमुकली देखील आपल्याला ऑन स्क्रीन जी की पाहायला मिळते मॅचचा आनंद घेत असताना. CPL ची स्पर्धा यावेळेसचा बॉल इकडे मात्र काय कमी गतीने टाकण्याचा प्रयत्न होता. पेस मात्र तितका काही खास दिला गेला नाही. धावास्वरूपी जर बघितलं तर डॉट बॉलच्या मदतीने षटक मात्र पुढे जात आहे. 45 वर 4. शेवटचा बॉल मात्र इकडे यायचा बाकी. लास्ट बॉल टू गो. गोलू जे मात्र बॅटर आले आहेत. मॅच वापस रन बॉल आली आहे. 13 बॉलमध्ये 13ची गरज. 45 वर 4 स्कोर. पंचांचा बोट इथे देखील आकाशाकडे जाईल. दुसरी विकेट मात्र या षटकात येत असताना मॅच मात्र जर बघितलं तर सध्याच्या घडीला आपण बघतोय रोमांचक स्थितीत. काय गोलंदाजी केली आहे. 7 धावा खर्च केल्या आहेत. 2 गडी इकडे मात्र बाद केल्यात. 6 षटकांचा खेळही पूर्ण झालाय. 45 वर 5 स्कोर. 12 बॉल 13 रन. 12 बॉल 13 रन. रोमांचक सामना. अरे असावी लागते एखादी संघर्षाची कथा. कारण की हसता हसता तरी सांगता येत नाही कुठे विजयाची गाथा. संघर्ष केलाय आज मातोश्री टेंट हाऊसने. पण शेवटचे 12 बॉल 13. मॅच मात्र बनवली आहे. अर्धा संघ इकडे आपण बघू शकतो तंबूचा आश्रयाला लागलेला आहे. बट साहिल पाटील नक्कीच जर बघितलं तर मैदानाच्या आतमध्ये अजूनही आहेत. जुबेर जे मात्र आलेले आहेत. 12 बॉल 13 पाहिजेत. 12 बॉल 13 असं म्हटलं जातं. चुलीतनं निघालेल्या धुरात संपूर्ण आसमान समावण्याची शक्ती असते. आज बघूयात कोणाचा सूर निघतोय आणि कोणाचा धूर निघतोय ते. 45 वर 5 स्कोर. शेवटचे 12 बॉल. मॅच जिंकण्यासाठी 13ची गरज. रोमांचक मॅच. आजच्या दिवसातली पहिलीच मॅच. अतिशय जर बघितलं तर रोमांचक स्थितीत सध्याच्या घडीला उभी आहे. 45 वर 5 स्कोर. 45 for 5. चला 6 ओव्हर 45 ही मात्र मैदानाच्या आतमधली सध्याची घडीची स्थिती. गोलंदाजी मार्कवर जर बघितलं तर पुढच्या षटकात आता जे गोलंदाजी मार्कवर दाखल झाले आपल्याला पाहायला मिळतात आहे. वसीम ज्यांना मात्र आता इकडे पाचारण केलं गेलं आहे. गेम चेंजरची भूमिका मात्र बजवावी लागेल वसीम यांना. स्ट्रायकर एंडला जर बघितलं तर साहिल वर देखील नजर आहेत. कमालीचा सामना. असे सामने बघण्यासाठी मात्र मजा येते. डूब जाए आसानी से वो मैं वो कशी नहीं मिटा सके तुम मुझे ये तुम्हारे बात बस की नहीं. यावेळेस काय सरळ मात्र कॉमेंट्री बॉक्सच्या दिशेने जबरदस्त फटका साहिलच्या बॅटमधनं. ख्वाब टूटे है लेकिन हौसले जिंदा है. ख्वाब टूटे हैं मगर हौसले जिंदा है. अरे हम तो वो है जिन्हें देखकर मुश्किलें भी शर्मिंदा है. साहिल पाटील जबरदस्त बॅटिंग. ऐन मौक्याच्या क्षणी फटका बनवून मारला कातील पाटीलने. फुलल्यांचा बॉल हलक्या हाताने यावेळेस मात्र सन्मान देण्याचा प्रयत्न साहिलच्या माध्यमातून जो की होताना पाहायला मिळाला. 10 बॉलमध्ये 9ची गरज आहे. 10 बॉल 9 रन.
आता चेंडूची हवाई यात्रा. होकर पाने का मजा ही कुछ और होता है, रोकर मुस्कुराने का मजा ही कुछ और होता है. अरे हार जीत तो जिंदगी का हिस्सा है मेरे दोस्त साहिल, पण हार कर जीतने का मजा ही कुछ और होता है. मॅच थोडीशी दबावमात होती, बट साहिलने जर बघितलं तर संयम तिकडे दाखवला. आणि साहिल म्हणतात आहे काय, आपल्या टप्प्यात आले की आपण कार्यक्रम करतोच. 3 धावा आता केवळ आणि केवळ विजयासाठी पाहिजे. अग्रवा असोसिएट सुपर 6 इकडे आपल्याला पाहायला मिळालाय. 3 धाव्यांची गरज. यावेळेसचा बॉल नक्कीच हलकीशी लेग स्टिक तिकडे मात्र सोडत गेला, बट नवीन नियमांच्या अंतर्गत मिडल स्टिक पासून आपण बघतोय 1-1 फीटची लाईन ऑफ स्टिकच्या दिशेने आणि लेग स्टिकच्या दिशेने जी की मार्क केली जाते, त्या लाईनला जेव्हा चेंडू काटत निघून जातो बाहेर, तेव्हा तो चेंडू वाईड दिला जातो. कारण की बऱ्याच वेळेस हा नियम जर बघितला तर चर्चेत आला आहे. सुरुवातीला आपण बघितलं होतं ISPLची मला पहिल्या सीझनची स्पर्धा आठवते. 1 बॉल 2 टायगर्स ऑफ कोलकाता आणि फॅल्कॉन रायझर्सचा तो मॅच. भावेश पवारनी श्रेयस कदमला टाकलेला तो बॉल. यावेळेसचा बॉल प्रयत्न अप्रतिम. प्रयत्नांसाठी 100 मार्क. 1 धाव तिकडे मात्र मिळेल. त्याच्यानंतर यावर्षीची 1 धाव पाहिजे. 1 to win नाव. 1 पाहिजे. स्कोरदार लेवल नाव. 6 बॉल 1 ओव्हर झाली आहे. तर त्याच्यानंतर यावर्षीच्या TNPL मध्ये देखील आपण बघितलं लेग स्टिकच्या रिगार्डमध्ये खासे डिसिजन चर्चेत होते, बट नियम जो सांगतो, नियम हा आहे की मिडल स्टिक पासून 1 फूटचा मार्क आणि ऑफ स्टिकला आणि लेग स्टिकला जेव्हा चेंडू काटेल तेव्हाच मात्र तो चेंडू वाईड दिला जाईल. आणि त्याच नियमाच्या अंतर्गत सर्व SP पॅनल काम करत असताना जे की आपल्याला पाहायला मिळत आहे. सुजितजी पांडियन सर जे मात्र या पॅनलचे सर्व आहेत, आणि मयूरजी सोनवणे सर, अविनाशजी बंगाळ, त्याचबरोबरने जर बघितलं तर जोशी सर, कृष्णा आणि नीलू जी मात्र या स्पर्धेत SP पॅनलचे पंच आपल्याला पाहायला मिळत आहे. गोलंदाजी मार्कवर बदल केला जातोय. बॉलर निखिल यांना मात्र आता इकडे पाचारण केलं गेलंय. 1 to win नाव. 1 धाव इकडे मात्र विजयासाठी जी की पाहिजे. चांगली बॅटिंग केली आहे साहिलने. मौक्याच्या क्षणी येऊन धावा बनवल्यात. 1 ची गरज. ओ इकडे काय हलकेशे प्ले डाऊन होता बचावल्यात. आता 5 बॉलमध्ये 1 पाहिजे. होईल का काही चमत्कार? काल रात्री प्रेक्षकांनी प्रार्थना केली होती सुपर ओव्हर व्हावी. ही प्रार्थना पूर्ण झाली. प्रेक्षक म्हणतात सकाळी सुपर ओव्हरच झाली पाहिजे, बट सध्याच्या घडीला थोडंसं समीकरण अवघड आहे. कारण की 1च धाव पाहिजे. समोरच्या टीमला 5 चेंडू पडायचे आहेत. बट यू नेव्हर नो. क्रिकेट अनिश्चिततांचा खेळ आहे. आणि याच फटक्यासोबत विजयी गुलाल कोहिनूर शूज 11चा उधळलाय. सामना इकडे मात्र संपलाय. वेल प्लेड. मॅच मात्र इकडे चांगल्यारीत्या घेऊन गेले शेवटपर्यंत साहिल, आणि संघाला मात्र मॅच जिंकून दिलाय. काम ऐसा करो कि एक पहचान बन जाए, हर कदम ऐसा चलो कि एक निशान बन जाए. अरे यहाँ जिंदगी तो हर कोई काट लेता है, बट जिंदगी जियो इस कदर की एक मिसाल बन जाए. जबरदस्त खेळ, आणि कौतुक करावं तेवढं कमी आहे परफॉर्मन्सचं. आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच ज्याच्या गोलंदाजीचे चर्चे संपूर्ण चोपडा तालुक्यात आज होणार आहे, हर्षल चौधरी ठरतात या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. अभिनंदन हर्षल, जे या सामन्यात अतिशय धारदार गोलंदाजी त्यांच्या माध्यमातून जी की होताना पाहायला मिळाली आहे. तो हेलो मेरे चोपड़ा शहर के दोस्तों, ये है हमारे चोपड़ा शहर की सैफी मशीनरी. हमारे चोपड़ा शहर के अंदर शायद ही कोई ऐसा बंदा हो जो सैफी मशीनरी को नहीं जानता होगा. तो अगर आप भी चोपड़ा शहर में रहते हो तो सैफी मशीनरी के ऊपर एक बार जरूर विजिट कीजिए.